मुंबईच्या शिवाजी पार्कवर संयुक्त सभेमध्ये राज ठाकरेंनी भाजप आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय। मैदानावर लावलेल्या एलईडी स्क्रीनवर राज ठाकरेंनी प्रेझेंटेशन दाखवत अदानी कंपनीच्या प्रोजेक्टचा वाढता आलेख दाखवलाय। 2014 पूर्वी म्हणजे नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्यापूर्वी देशात गौतम अदानींच्या कंपन्या हाताच्या बोटावर मोजण्या इतक्याच होत्या। मात्र आता 2026 पर्यंत त्या कितीतरी पटीने वाढल्याचा आरोप राज ठाकरेंनी केलाय। तसंच मोदींनी एकाच व्यक्तीला सर्व काही दिल्याचा आरोपही राज यांनी केलाय। हे फक्त 10 वर्षातलं आहे। जगामध्ये असा एकही माणूस नसेल जो 10 वर्षामध्ये इतका श्रीमंत झाला। मला कुठच्या उद्योगपतीने उद्योग करू नये या मताचा मी नाहीये, इतका दळभद्री विचार माझा नाहीये। पण या देशामध्ये इतके उद्योगपती असताना एका माणसावरती इतकी मेहरबानी या देशामध्ये होते मी जगात तर दाखवतच नाही अजून। फक्त 10 वर्षामधली गोष्ट ही 10 वर्षातली। एकाच माणसाला सगळ्या गोष्टी दिल्यात, वीज दिली, सिमेंट बनवण्याच्या उद्योगामध्ये गौतम अदानी हा माणूस कधी नव्हताच 2014च्या अगोदर। आज देशातला 2 नंबरचा सिमेंटचा व्यापारी येतो। उद्या माणसाने समजा उद्या वीज बंद केली, आम्ही अंधारात। सिमेंट महाग केलं, काही बोलू शकणार नाही।